नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयातील आपल्या संविधानाची ओळख हा घटक अभ्यासणार आहोत. चला थोडी उजळणी करूया. यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे समजून घेतले. कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यास यांविषयी नियम असतात. विविध स्पर्धांचेही नियम असतात. आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही नियमांनुसार चालतो. याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमांनुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात. नियम कशासाठी असतात? जर नियम नसतील तर काय होईल आणि नियम असतील तर काय होईल, हे आपण पाठीमागील इयत्तांमध्ये अभ्यासले आहे. म्हणजेच एखादा खेळ जर खेळायचा असेल आणि त्या खेळातून सर्वांना आनंद मिळावे असे जर वाटत असेल तर तो खेळ नियमांनुसार खेळला गेला पाहिजे. जर नियमांनुसार खेळ खेळला गेला नाही तर त्यामध्ये भांडणे होतात आणि त्याचा आनंद म्हणजेच खेळाचा आनंद कोणालाही घेता येत नाही. म्हणून नियम महत्त्वाचे असतात, हे आपण पाठीमागे पाहिलेले आहे. तसेच कुटुंबामध्ये वागत असताना, समाजामध्ये वागत असताना, गावात, शहरात किंवा राज्याचा, देशाचा कारभार करत असताना काही नियम आवश्यक असतात. आता हे नियम जर नसतील तर सगळीकडे अनागोंदी माजू शकते. म्हणजेच कोणीही कशाही पद्धतीने वागू शकेल आणि तसं जर झालं तर इतरांच्या स्वातंत्र्याचा विचार न करता कोणीही कसेही वागेल आणि त्याचा फायदा कोणालाही होणार नाही. म्हणून देशाचा कारभार करत असताना किंवा राज्याचा कारभार करत असताना काही नियम असणं आवश्यक असतं. मग अशा नियमांची माहिती आपण पुढे घेणार आहोत. समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतात का? त्यांना पडलेले प्रश्न आहेत: देशाचा कारभार ज्या नियमांनुसार किंवा तरतुदींनुसार चालतो ते नियम कुठे असतात? ते नियम कोण तयार करतं? त्यांचे पालन बंधनकारक असते का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील घटकांमध्ये मिळणार आहेत. म्हणजे समीर आणि वंदनाला जे काही प्रश्न पडलेले आहेत तेच आपणा सर्वांना सुद्धा पडतात की देशाचा कारभार करण्यासाठी कोणते नियम असतात आणि हे नियम आपल्याला कुठे पाहावयास मिळतात, तसेच हे नियम कोण करत असतं याची सुद्धा माहिती आपण पुढे घेणार आहोत. खालील मजकुरात तुम्हाला त्याची उत्तरे सापडतात का बघा. म्हणजे आता जे आपण दोन प्रश्न समीर आणि वंदनाला पडलेले पाहिले त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे सापडत आहेत का ते पाहायचं आहे. संविधान म्हणजे काय, म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे ते पाहूया. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते. संविधान म्हणजे काय तर देशाचा राज्यकारभार करण्यासाठीचे जे काही नियम असतात ते लिखित स्वरूपात ज्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले असतात त्याला संविधान असे म्हणतात. आणि या संविधानामध्ये उल्लेख केलेले जे कायदे आहेत ते शासन म्हणजेच जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ते करत असतात. संविधानात नमूद केलेला कायदा हा मूलभूत असतो. त्या कायद्याच्या विरुद्ध असणारा कायदा शासनाला करता येत नाही. जर शासनाने तसे केले तर कायदेमंडळ म्हणजेच न्यायालय
हा कायदा रद्द ठरवू शकते, अशी सुद्धा तरतूद संविधानाने करून ठेवलेली आहे. संविधानातील तरतुदी म्हणजेच या संविधानामध्ये काय काय दिलेले आहे ते पाहूया. संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करावयाच्या कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी अशा विविध प्रकारच्या बाबींचा उल्लेख संविधानामध्ये केलेला असतो आणि त्याचे नियम सुद्धा केलेले असतात. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशांमध्ये भिन्नता असते, म्हणजेच वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. त्यानुसार अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते. प्रत्येक देशाचे संविधान वेगवेगळे असते, म्हणजेच प्रत्येक देशातील कायदे हे वेगवेगळे असतात. त्याला कारण असतं त्या देशाचा इतिहास, त्या देशाची संस्कृती, त्या देशाच्या गरजा या सर्व बाबींचा या कायद्यांवरती परिणाम होतो. म्हणजेच तशा प्रकारचे कायदे ज्या त्या देशांमध्ये केले जातात. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपांमध्ये आढळतात. तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. इंग्लंडचे संविधान हे प्रामुख्याने अलिखित आहे, म्हणजेच न लिहिलेल्या स्वरूपात आहे. त्यांचे संविधान हे संकेत, रूढी आणि परंपरेनुसार चालणारे आहे. म्हणजे त्या देशांमध्ये असणारे कायदे हे त्यांच्या संकेत, रूढी, परंपरेनुसार आहेत आणि ते लिखित स्वरूपात नाहीत. काही ठराविक नियमांचा समावेश लिखित स्वरूपामध्ये आहे आणि इतर सर्व या संकेतांच्या परंपरेच्या नुसारच चाललेले असतात. चला शोधूया तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा. देशाचे नाव, संविधान निर्मितीचे वर्ष, संविधानाची 2 वैशिष्ट्ये. या मुद्द्यांनुसार तुम्हाला आवडणाऱ्या देशाच्या संविधानाची माहिती तुम्ही गोळा करायची आहे, मिळवायची आहे. संविधानाची आवश्यकता म्हणजेच संविधान आवश्यक का आहे ते आपण पुढे पाहूया. संविधानात नमूद केलेल्या तरतुदींनुसार किंवा नियमांनुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. ते फायदे कोणते आहेत ते पाहूया. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. अशा प्रकारचे विविध फायदे देशातील नागरिकांना संविधान असल्यामुळे होत असतात. राजकीय नेत्यांच्या मनमानी कारभाराला सुद्धा वाव संविधान असल्यामुळे मिळत नाही. म्हणजेच त्यांना कायद्यानुसारच सर्व काही करावे लागते. त्यामुळे कायद्याचे राज्य आहे असेच म्हणावे लागते. हे जर कायदे नसते किंवा संविधानामध्ये कायदे लिहून ठेवलेले नसते तर कोणीही कशाही पद्धतीने नियम तयार केले असते. परंतु या सर्व गोष्टींना या संविधानामुळे
तशी संधीच मिळत नाही. म्हणून संविधान लिखित स्वरूपात असणे खूप महत्त्वाचे असते. राज्यकारभार म्हणजे काय? देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात? देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबीसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊया. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते. संविधान सभा. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेची निर्मिती कशा पद्धतीने झाली हे येथे आपण पाहिले. म्हणजेच भारतीयांचा कारभार हा स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रजांच्या कायद्यांनुसार चालवायचा नाही, तर स्वतः भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यांनुसार आपला कारभार करायचा असं चळवळीतील नेत्यांनी ठरवलेले होते. त्यामुळे हे कायदे करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीलाच संविधान सभा असं म्हटलं गेलं. या सभेमध्ये म्हणजेच समितीमध्ये एकूण 299 सदस्य होते. मग या 299 सदस्यांमध्ये काही प्रांताचे प्रतिनिधी होते, म्हणजेच बंगाल प्रांत, मुंबई प्रांत, मद्रास प्रांत येथे जे लोकप्रतिनिधी होते त्यातील काही सदस्य या समितीमध्ये होते. तसेच काही संस्थानिक होते किंवा संस्थानं होती. या संस्थानांचे प्रतिनिधी सुद्धा या संविधान सभेच्या समितीमध्ये होते आणि संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. म्हणजेच भारतीय संविधान तयार करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही योगदान दिले त्याची माहिती घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली, म्हणजेच प्रत्येक बाबीवरती चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदींनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली.
या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार करण्यामध्ये खूप मोठे योगदान दिलेले असते. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. किती अभिमानास्पद बाब आहे ही. संविधान सभेत चर्चा व विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश होता. माहित आहे का तुम्हाला, संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृतकौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. करून पहा, तुमच्या वर्गाचा कारभार नियमांनुसार चालावा असे तुम्हाला वाटते ना? त्यात कोणत्या नियमांचा तुम्ही समावेश कराल? तर मग वर्गासाठी एक नियमावली तयार करा. माहित आहे का तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जल व्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात होते. भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा फोटो आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयातील आपल्या संविधानाची ओळख हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.